यासाठी आपण हा रविवारचा कार्यक्रम करतो. त्याचा परिणाम खूप चांगला होतो. संतांचा संघ स्फूर्तीस्वर जवा आपण सर्व एकमेकांच्या संघाची मध्ये आहोत. एकमेकांचे हात धरून पावलं टाकतो आहोत. योगाचा, ध्यानाचा, नामस्मरणाचा अभ्यास आपण करीत आहोत. आपलं हे भाग्य आहे. यापेक्षा आणखी भाग्य कोणतं नाही. त्याच्यामध्ये पैसा मिळणे मोठं भाग्य नाही, मान मिळणे हेही भाग्य नाही, उत्तम घर, दार, गाड्या, घोडे हे सगळं भाग्य नाही. हे ठीक आहे. व्यवहाराला, प्रपंचाला ही आवश्यकता आहे. तथापि याला भाग्यवान म्हणत नाही. त्याच्या पायावर कोणी लोक ठेवणार. किती गाड्या असो, किती घोडे असो, किती घरं असो, भाग्य वेगळंच आहे. भाग्य म्हणजे संतांची संख्या, भाग्य नामस्मरण, भाग्य गीता ज्ञानेश्वरी, त्याचं श्रवण मनन, भाग्य ध्यान, परमभाग्य ज्ञान. आपण कोण आहोत त्याचं पूर्ण ज्ञान होऊन तिथेच रमून राहणे परमभाग्य. आपण सच्चिदानंद सर्व परिस्थितीमध्ये आपल्या वाट्याला आलेली प्राप्त कर्म करीत असतानाही, चालत असताना, बोलत असताना, हिंडत असताना, झोपलेले असताना देखील आपली ही ब्रह्मस्थिती कदापिही ढळत नाही. ही अखंड आहे. हे अनुर्वाच्य पण आहे, सांगता येण्यासारखे नाही. तो आनंद काही वेगळाच आहे. त्याला ज्ञानानंद, ब्रह्मानंद, आत्मानंद, स्वरूपानंद अशी शब्द आहे. हा आनंद प्राप्त होण्याच्या आड जे काही शारीरिक, मानसिक, बौद्धिक जन्मजन्मांचे संस्कार, ते संस्कार कुसंस्कार धुवून टाकावे यासाठी आपण ध्यानात बसतो. नामस्मरण ह्या सगळ्याचा उद्देश एकच आहे की जो आनंद वस्तुतः आपलाच आहे तोच आपल्याला प्राप्त होत नाही. तो प्राप्त होण्याच्या आड जे जे काही येत आहे, पूर्वजन्मीचे संस्कार येतात, याही जन्मीचे संस्कार येतात. आपल्या काही भावना झालेल्या आहेत, बनून गेलेल्या आहेत. आपल्या काही समजुती झालेल्या आहेत, बनून गेलेल्या आहेत. आपलाच काम, आपलाच क्रोध, आपलाच लोभ, आपलाच मत्सर, आपलाच दंभ, आपलाच अहंकार, आपल्यापासूनच निर्माण झालेली सगळी मंडळी. जशी उदकातून शेवाळ पण उदकाला झाकून टाकतं, तसं आपल्यापासूनच निर्माण झालेली, आपल्या मनापासून, आपल्या देहापासून, आपल्या बुद्धीपासून ते आपल्या स्वरूप स्थितीला झाकून टाकतं. ते बाजूला करण्यासाठी हे ध्यान, हे सर्व बाजूला व्हावं. आपलं प्रतिबिंब स्वच्छ त्या जलाशयामध्ये दिसावं. आपण कोण आहात याचा स्वच्छ बोध व्हावा, यासाठी आपण हे ध्यान करा. वस्तुता मुक्ती आहे सहज समजलं ज्ञानाचं. ऐसी मुक्ती आहे सहज ते परिसवून तुझं. तुला आम्ही ऐकवतो आहोत की मुक्ती सहज आहे, आपलीच आहे, आपणच आहोत ते. तथापि आपलंच आपल्याला प्राप्त होत नाही ही गोष्ट खरी. उदंड ध्यान करावं, उदंड नामस्मरण करावं, तरी देखील आपण कोण आहोत याचा बोध होत नाही. आणि ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. कितीही नामस्मरण करा, कितीही ध्यानाला बसा. पुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालन अथवा दानम ज्ञान विहीने सर्व मनेन मुक्तीर न भवती जन्मशतेन, असा आचार्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. 100 जन्म जरी हे केलं तरी मुक्ती मिळणार नाही. ज्ञानात एव तू कैवल्यम इति शास्त्रेषु विनिमः. सर्व श्रुती स्मृती गरजून सांगतात की ज्ञानाने मोक्ष. आता ज्ञान ह्याचा अर्थ आत्मज्ञान. मी कोण आहे पहा. पण मी तर सच्चिदानंद आहे, श्रुती स्मृती सगळे सांगतात. हो बरोबर. मग मी तसं होत का नाही, मला त्याची अनुभूती का येत नाही? आपलीच जन्मजन्मांचे संस्कार, कर्मजन्य संस्कार, त्या संस्कार त्याच्या आड येत आहे, बाकी काही आड येत नाही. आपण कधी खूप चांगले असतो, कधी खूप वाईट असतो, कधी कधी तरी मध्ये असतो.
आपण केव्हा केव्हा अति चांगलं बोलतो, कधीतरी अति वाईट बोलतो, कधी कधी मध्यम बोलतो. आपली कृती कधी कधी अगदी ब्रह्मानंदाच्या जवळपास असते, कधी कधीच्या अगदी विरुद्ध असते आणि कधी कधी मध्यम असते. हे जे कधी कधी असणे आणि नसणे आहे ते जाऊन अखंड असायला लागला. अखंडित भेटी रघुराज योग, मना सांगिले मीपणाचा वियोग. अखंड जर भेट असेल मग आपलं काम झालं. या अखंड भेट होण्यासाठी जे त्रुटीच भेट आहे, आपलंच आपल्याला कळत आपलीच सत्ता आहे. मी चांगला आहे वाईट आहे हे आपल्या सत्तेवरच भासतं. मी सत्य बोलतो मी असत्य बोलतोय आपल्या सत्तेवर भासत. मी सुखी आहे दुःखी आहे पण मी आहेच त्याच्यामध्ये. माझ्या घरी सुख आणि दुःख भासत नाही. हा काळोख आहे हा प्रकाश आहे माझ्या सत्तेवर भासत. मी पाहतो मी पाहत नाही माझ्या सत्तेवर, मी त्याच्यात आहेच. हा मीच आपण आहोत. ज्याच्यावर हे सगळी द्वंद्व भासतायत, मी पापी आहे मी पुण्यवान आहे मी सुखी आहे मी दुःखी आहे मी काळा आहे मी गोरा आहे मी सुरूप आहे मी कुरूप आहे मी विद्वान आहे मी अडाणी आहे, हे जेवढी द्वंद्व भासतायत ती सगळ्याच्या सगळ्या मीवर भासतायत. हा मी वस्तुता सच्चिदानंद आहे, त्याला या द्वंद्वाची काही कर्तव्य नाही. मी असा आहे तसा आहे वगैरे ह्याच्याशी त्या मीची काही कर्तव्य नाही. जसं आकाशामध्ये काळे ढग आले पांढरे ढग आले तरी आकाश निर्लेप असतं तसंच. तथापि हा बोल अखंड टिकत नाही. कधी कधी येतो, कधी कधी होतो, कधी कधी असं वाटतं की मीच तो ब्रह्मानंद. पण किती क्षणभर पुन्हा दुसऱ्या क्षणी कसलांचे ब्रह्मानंद अदम मन आडवा. ह्या मनाला कुठेतरी अडकवून टाकण्यासाठी क्षण क्षण त्या मनाला ही स्थिती प्राप्त झाली. क्षण क्षण त्याला उन्मन अवस्था, अमन अवस्था, नो माइंड स्टेट. क्षण क्षण नको, क्षण क्षण अशी ध्यानकार्य प्राप्त झाली. म्हणजे त्या क्षणामध्ये लक्षात येते की तुम्ही तर सच्चिदानंद. हे माझ्यावर सगळं विश्व भासत आहे. माझ्या देहाच्या याच्यावर क्रिया, मनाचे याच्यावर संकल्प अथवा विकल्प, बुद्धीचे याच्यावर निश्चय हे माझ्यावरच भासतात, माझ्या सत्तेवर भासतात. ही आहे आत्मस्थिती, ही आहे माझी सत्ता. तिथे जायचं कसं नाही, ह्याच्यात मुरून राहायचं कसं. संत अखंड मुरलेले असतात. यासाठीच नाना संप्रदाय झालेले आहेत. ह्या सत्तेपर्यंत जाण्यासाठी नाना संप्रदाय नाना मार्ग झालेले आहेत. रामकृष्ण म्हणत असत कामनी कांचनाचा त्याग मनतः आणि देहतः देखील संपूर्ण त्याग. कामिनी कांचन मनात असता का आणि देहात असता का असं ते सांगत. उद्देश हा होता त्यांच्या जीवनाचा की फार ह्याच्यामध्ये गुरफटून जाऊन आत्मस्थिती प्राप्त होणारी नाही. 100 मार्काचा पेपर हा त्याग. गोंदवलेकर महाराज म्हणत असत श्रीराम जयराम जय जयराम, त्यांनी स्थिती प्राप्त होईल म्हणा सारखं. उद्देश हा होता की कुठेतरी मनाला त्याच्यामध्ये गुंतवले केली, इतर विचार मन सोडणार नाही. हा उद्देश. स्वामीजी म्हणत असत सोहम तो मी असं सारखं अनुसंधान ठेवा. उद्देश हा की इतर सगळे अनुसंधान संपवावे. मनात मी पंडित आहे तर संपवा, मी प्रवचन करायचं संपवा, अखंड सोहम मध्येच राहा. हा उद्देश आहे. निर्णय संत निर्णय काहीही सांगत असतात. समर्थ नाथ तुकोबा ज्ञानोबा यांची देखील आपण शिकवण बघितली तर मूळ शिकवण एकच असून त्याचं बाकीचं सांगण्याचा प्रकार जो आहे तो भिन्न भिन्न आहे. तसंच या संतांचा हे सगळे काही काही बाबतीमध्ये खरं असून संपूर्णतः एकच खरं आहे की या सगळ्यांचा मोहरा मीकडे आहे, की आत्मानंदाकडे आहे. स्वामीजींना जर विचारलं असते की हे तुम्ही सांगता याचा उद्देश आहे ना आत्मा. श्रीधर स्वामी महाराज अत्यंत पवित्र राहायला सांगत असत. तिन्ही काळ स्नान संध्या करा, अत्यंत पवित्र राहा. उद्देश काय असं जर त्यांना विचारलं असतं तर आत्मानंदाची प्राप्ती. त्यांची सगळी प्रवचनं बघा श्रीधर स्वामी महाराज. स्वरूप स्थिती आत्मानंद ह्याच्या फिरीत काहीही ते बोलत नाही. रामकृष्णाने विचारलं होतं इतकं कामिनी आणि कांचन वाईट जर आहे तर जगामध्ये कामिनी आणि कांचनाचा काही त्यागच करून सगळ्यांनी राहायचं का? आणि असे किती लोक. आणि जर कामिनी कांचनाचा त्याग हे जर अभिप्रेत असेल तर वशिष्ठ ऋषीला 100 पुत्र होते, त्याचं काय? ते मुक्त का अमुक्त असा प्रश्न विचारला असता तर त्यांनी सांगितलं असतं बाबा रे हे मी सांगतो आत्मानंदाचा.
फार बाबू नका. सारखं सोन्याच्या मागे लागलात, पैशाच्या मागे लागलात तर तुम्ही विसरून जाल की आपण कोण आहोत. सारखं कामिनीच्या मागे लागलात तर विसरून जाल मी कोण आहे. तुम्हाला भ्रम पडेल. भ्रम पडण्यासाठी ती मंडळी आहेत सगळी. कामिनी काय, कांचन काय, आणखीन काय काय नाना तरीके, मान पान काय, हजार गोष्टी. पदार्थी जरे कामना पूर्व पाहते असं समर्थ म्हणतात. मग जनक राजांचं काय, उदंत पदार्थ होते त्यांच्या आजूबाजूला. पण उद्देश जर त्यांना विचार असतात तर त्यांनी सांगितलं अरे आत्मानंदाकडे जाण्यासाठी एकूण हे सगळेच्या सगळे मार्ग थोडेफार आपण हाताळले पाहिजे. श्रीधर स्वामी महाराज म्हणतात त्याप्रमाणे स्नान संध्या थोडीफार तिन्ही त्रिकाळ जरी झाली नाही तरी एक वेळ तरी स्नानाची गोळी खाऊन चालणार नाही. एक वेळ तरी 24 नावं ती आली पाहिजे तोंडून. तिन्ही त्रिकाळ झाली नाही तरी इतकं सांगण्यासाठी त्यांनी कामिना कांचनाचा त्याग बेतानी संयमित राहा हे सांगण्यासाठी. असंयम जर झाला तर कदापिही ज्ञान होण्याची शक्यता नाही. म्हणून संयमित जीवन जगणं हे काम आहे. अशा प्रकारे प्रत्येकाचं त्यांनी सांगितलं सोहम. त्यांना जर विचारलं असतं सोहम हे सर्वस्व आहे का, अरे बाबा काहीतरी करत चाला. म्हणजे सोहम करा, नामस्मरण करा, ध्यान करा, अगदी हातायोग देखील केल्यात तरी चालेल. कुंडलिनी जागृती, षटचक्र ओलांडणं, ब्रह्मरंध्र भेदून प्राण तुमचे पलीकडे त्या परमात्म्याशी एकरूप झाले तरी चालतील. तथापि करा. आम्ही सगळ्या बाजूनी सांगतो आहोत. साधू वेगवेगळ्या मार्गाने सांगतायत, शेवट एकच आहे. साधू दिसती वेगळे आले पण ते स्वरूपी मिळाले. अवघे मिळवली झाले देहाची तवस्तू. मला नेहमी असं वाटतं की या सगळ्यांच्यापासून आपल्याला शिकायचं. सोहम सोहम करायचं, राम राम म्हणायचं, कामिनी कांचन ह्याच्यामध्ये संयमित राहायचं. संयमी जीवन बाणता सहज स्वामी म्हणे तुझं योग सिद्धी. सहज आहे. संयमच नको असं कोणी संत सांगेल का. कुठल्याच बाबतीत संयमच करू नका. हवे तितका आहार घ्या, हवे ते राहा, हवे तसं करा, मनस्फूर्तम समाचरित असं चालेल का, नाही चालेल. म्हणून रामकृष्णांचा चालतात. सोहम सांगण्यासाठी स्वामीजी चालतात. अत्यंत पवित्र राहा असं सांगण्यासाठी श्रीधर स्वामी महाराजांचा चालतात. नामस्मरण करा हे सांगण्यासाठी गोंदवलेकर महाराजांचा चालतात. हे सगळं आपण थोडं 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 करूनच, असं नाही की केवळ नामस्मरणच करायचं आहे, केवळ ध्यानच करायचं, केवळ पवित्रच राहायचं आहे असं नाही चालणार. सारं करायचं. बरी स्नान संध्या करी एक निष्ठा, विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा, दया सर्व भूती जया मानवाला, सदा प्रेमळू भक्ती भावे निवाला. असं निवालं पाहिजे, शांत झालं पाहिजे, परम प्रेमळ झालं पाहिजे, परम कृपाळू झालं पाहिजे. दुसऱ्याचे भावभावना आपल्याला समजता आल्या पाहिजे. त्यांना हाताला धरून आपल्याला जाता आलं पाहिजे. सगळ्या जगामध्ये आपल्याला मैत्री पाहिजे. जगामध्ये जगमित्र जिभेपाशी आहे सूत्र. आपल्या जिभेला कोणालाही वाटकारण करता कामा नाही. अत्यंत प्रेमळ ती जीभ मधुमधुर बोलली पाहिजे. आपल्या नजरेने कोणाचाही भंग होता कामा नये, मनोभंग. आपली नजर अत्यंत प्रेमाचा वर्षाव करणारी पाहिजे. हे सगळं होण्यासाठी ध्यान धारणा करायला पाहिजे, नामस्मरण करायला पाहिजे, अभंग म्हणायला पाहिजे, कीर्तन श्री वाचायला पाहिजे, सत्संग व्हायला पाहिजे, हे सगळं करायला पाहिजे. या सर्व मिळून आपण त्या आत्मानंदाची स्थिती, तो ब्रह्मानंदाचा अनुभव आपण घ्यायचा. याच जन्मामध्ये, याच काळामध्ये, आत्ता तरुणपणातच 60व्या वर्षी बघू, 70व्या वर्षी बघू, केस पिकल्यावर बघू, संसार झाल्यावर बघू, मुलींचे लग्न झाल्यावर बघू, मुलांच्या नातवांच्या मुंजी झाल्यावर बघू. एवढी मुंजी आहे आटपली म्हणजे बघू. हे असलं काही उपयोग नाही. या क्षणी ताबडतोब ज्याला कळलं, ज्याला हे पटलं मनोमन, त्याच क्षणी तुम्ही सारी मंडळी हे करतात ते पाहून महासरकारला किती आनंद होत असेल. संबंध जन्म त्यासाठीच काढला. मुख्य गोष्ट 10व्या वर्षापासून आजपर्यंत मुख्य गोष्ट हीच माझ्या समोर होती. परमार्थ कळत होतं असं नाही त्यावेळेला. 10व्या वर्षी 20व्या वर्षी कळत होतं. पण जसा दासबोध माझ्या हातात आला प्रथम, तेव्हा सत्य परमार्थ काय ते कळायला. मी दासबोध, ज्ञानेश्वरी, उपनिषद, पंचदशी, भगवद्गीता ह्याच्या आणखीन काही ग्रंथ वाचत नाही.
या संतांचं त्या संतांचं वाचत नाही. आत्ताच सांगितलं आपल्याला निर्णय मार्गाने निर्णय संत सांगत असतात. उद्देश सगळं आत्मानंद प्राप्त तुम्हाला व्हावा, तुमचाच आनंद, तुमची स्वरूप स्थिती तुम्हाला प्राप्त व्हावी यासाठी आहे. म्हणून निर्णय संत वाचायची काही गरज नाही. एक भगवद्गीता, एक ज्ञानेश्वरी अथवा दासबोध वाचला, सगळं तुम्हाला मिळालं. हे मूलभूत जे ग्रंथ आहेत, पाया शुद्ध जे ग्रंथ आहेत ते वाचावे, म्हणजे काहीही कुठेही गोंधळ होत नाही. मनात सुस्पष्ट मिळतं. उत्तम कर्म, त्याच्यावर नामस्मरण, भक्ती, त्याच्यावर ध्यान धारणा, हे भगवद्गीते सरळ सांगते. प्रथम कर्मयोग, मग ध्यानयोग, भक्तियोग, ज्ञानयोग. येणे पंथे चालू जाता, न परे गुंता कोठे काय. सरळ मागे. नाम घ्यायचं की नाही, अवश्य घ्यायचं. ध्यान करायचं की नाही, अवश्य करायचं. एकच केलं तर चालणार नाही. आम्ही गीता ज्ञानेश्वरी नाही ऐकले तर चालणार नाही. नुसतं श्रवण केलं तर चालणार नाही. ध्यानाला कोण बघेल? सगळंच करायला पाहिजे. काय पण 12 तास 24 तास ध्यान करत नाही. की आंबोळा महाराजांची गोष्ट आहे. 24 तास ध्यान, अशी तुमची ताकद असेल. नुसतं ध्यानाने जा. 24 तास नाम घेत असाल, नुसतं नामाने जा. 24 तास गीतेमध्ये डूब देऊन बसलात, त्यांनी देखील जा. पण आपले त्यांनी होत नाही. आपण तास, अर्धा तास, 1.5 तास, 2 तास, एकता झाली पुढे म्हणजे 3 तास ध्यानाला बसेल. बाकी 21 तास काय करणार? हा प्रश्न आहे. येता जाता जे काय असतं त्यावेळेला नाम अखंड घेत राहा. सदा येता जाता उठत बसता कार्य करिता नाम घेत राहा. विषयांचा उपभोग घेत असताना देखील ज्याच्या मुखामध्ये नाम असेल तो धन्य आहे असं समजा. विचार, ज्याला नामाची आठवण होते, उत्तम पदार्थ सेवन करतोय, पंचपक्वान्नांचं भोजन चांदीच्या ताटामध्ये आहे आणि नामस्मरण पूर्वक तो खातोय, खुशाल समजा तो धन्य आहे. आपल्याला जे ऐश्वरीय भोग आहेत ते प्राप्त झाले. उत्तम राहायला घर आहे, उत्तम फर्निचर आहे, उत्तम कपडे आहेत, अन्न वस्त्र उत्तम आहे, बाहेरची परिस्थिती उत्तम आहे, सगळा संसार अनुकूल आहे, मुलगा चांगला, मुली चांगल्या, जावई चांगले, पत्नी चांगली, असं सारेचे सार आहे. आणि तरी जो नाम घेतो खुशाल समजा हा प्राप्त पुरुष आहे. तरी होणारच नाही. ही माया इतकी जबरदस्त आहे की याची ओळख राहते, नामाचा विसर सहजच आहे. म्हणून आपण सदा सर्व काही नाम घ्या. हा जीवता ध्यानाला बसा, मोठ्या प्रेमाने श्रवण करा. हे सगळ्यामध्ये प्रेम अनुस्यूत पाहिजे. मोठ्या प्रेमाने ध्यानाला बसा. प्रेम हे भगवंताविषयी की आपल्याविषयीच आहे. या मी विषयीच प्रेम आहे, ते स्वाभाविक आहे अगदी. त्या प्रेमानेच आपण ध्यानाला बसा, त्या प्रेमानेच नाम घ्या, त्या प्रेमाने श्रवण करा. काय करावं आमच्या नशिबी आता श्रवणाचं आलंय किंवा झोप येत नाही, 11 वाजेपर्यंत ते बाळासाहेब तिकडे काहीतरी सांगतायत म्हणून येतो, असं म्हणू नका. याने काही होणार नाही. जन्मभर श्रवण केलं तरी. ते म्हणतात रविवारी ध्यानाला या, बघूया काय जमलं तर. आपल्यालाही अशा पद्धतीने ध्यान करू नका. मी मिळवीनच मिळवीन, याच जन्मात मिळवीन, खात्रीपूर्वक मिळवीन अशी जिद्द ठेवा. निश्चित मिळेल, 100% लिहून देतो. स्टॅम्प घेऊन या पेपर, मी लिहून देतो त्याच्यावर की तुम्हाला मिळेलच मिळेल. परवा गोंदरेकर महाराजांची गोष्ट सांगितली त्याप्रमाणे ताईला बाळ धर्मून आपल्याला लागलीच बाळ होईलच असं नाही. एकाला धर्मून दुसऱ्याला ताबड जन्मजन्मांचे संस्कार आहेत. प्रत्येक जीवावर ते भिन्न आहे. याही जन्मांची कमाई बरीच असते आपण केलेली, ती आड येत असते. म्हणून त्या तऱ्हेने आपण विचार करून मी या जन्मात पूर्व पुण्य असो नाही तर नसो, मी या जन्मात हे मिळवीनच मिळवीन असा जिद्दीने जो कोणी लागेल त्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते ही मृत्यू पूर्ण निश्चित 100%. तो आनंद त्याला प्राप्त होईल, ते ध्यान त्याला सिद्ध होईल, तो नाम, त्या नामाची उडी त्याला लागेल. हे सगळे आपल्याला ते प्राप्त हो. यावत जीवांचा उद्धार हो. कारण तुमचा उद्धार झाला, तुम्ही आनंदात नाचायला लागला की माझा आनंद सहजच द्विगुणित होईल. सगळे आनंदी माणसं जर आपल्या भोवती गोळा झाली तर आपणही सहजच आनंदात असतो. सगळी रडी माणसं गोळा झाली तर आपणही रडायला लागतो. हा रडतो आपण पाहणे. एक भोकण पसरणं मुलांचं तंत्र आहे की दुसरं भोकण पसरतो की तिसरं रडायला लागतो. ती हसत असली की ते तर हसतातच, पण आई वडील हसायला लागतात. म्हणून तुमच्या आनंदामध्ये माझा स्वार्थ आहे.
तुम्ही आनंदात तिथे नाचायला लागला, प्रत्यक्ष म्हणा नाचायला लागला, तर माझाही आनंद मनामध्ये सहजच आनंदाच्या उडी उसळते. हा माझा स्वार्थ आहे. दुसऱ्यांचा आनंद हाच आपला आनंद आपोआपच होता. हरिओम. आज तिथे दुपारी काही नसतं, पुष्कळ लोकांना माहिती नाही. पुन्हा दुपारी 12 वाजता इथे येतात, किंवा ध्यान नाही काय, तिथे बोर्ड लिहिलेलं आहे, सगळं काय आहे. असा जर न डगमगता, फळाची किंचित आशा देखील न ठेवता, नाही तर माझं कधी होणार, त्याचं झालं, हिचं झालं, याचं झालं, माझं कधी, मग ती परवा गोष्ट सांगितली, मला बाळ कधी होणार, ताईला झालं, शेजारतीला झालं, होईल बरं बाळ, तुलाही होईल, वेळ आहे. काही काही श्लोकांच्या वरची व्याख्यानं ज्ञानोबांची आहेत, त्यातली तेवढीच 4 श्लोकांच्या वरची व्याख्यानं ज्ञानोबांची, आणि शेवट मग पसायदान म्हटलं असतं, तरी तिथे हा कोणी फार थोर सम्राट, संत सम्राट असं लक्षात आलं. तसंच आहे, 3 गुणांच्या पलीकडे गेलेल्या माणसाची स्थिती कशी असते आणि कशाने ती होते याचं वर्णन आहे. तो नलिका सोडून उठला पाहिजे, संसारातलं अहम आणि मम टाकून तो बाजूला झाला पाहिजे, स्वस्वरूपामध्ये गेला पाहिजे. तसंच आता ते म्हणतात, पै बुद्धी भेदाचा आरेसा त्या हातवणी पडला विरेशा. भेदबुद्धी होती ना, हा माझा आहे, तुझा आहे, तो आरसा खाली पडला. आपल्याला जर भेद दिसता ना, तर आपण सर्व मुक्तच होतो. हा माझा तुझा असा भेद सारखा असतो, आपल्याला दिसतो. हा चांगला आहे, हा वाईट आहे. वस्तुतः अभेद रूपाने नटलेल्या परमात्म्यामध्ये भेद दिसण्याचं काय करेल? समर्थांनी त्याचं नेमकं उत्तर असं दिलंय, अभेदा माझी वाढवी भेदा ते अहंता. आमची देह अहंताची आहे, देह मी असं मानलं, मग दुसऱ्या दिवशी देह झाली मानलं. देह भिन्न भिन्न, त्यांची प्रकृती भिन्न भिन्न, स्वभाव भिन्न भिन्न, फरक आला, भेद आला. मी सच्चिदानंदच आहे असं असतं की सगळं विश्व सच्चिदानंद आहे. मग व्यवहार अगदी जसे 4 सज्जन माणसं करतात तसा करा. व्यवहाराला दुसरा गुरु नाही. 4 चांगली माणसं संसार जशी करत असतील ना तसा करा. त्यांना जर 1000 रुपये पगार असतात तर ते 900 रुपयात भागवतात, ते 1100 रुपये त्याला ती खर्च करणार नाही. चांगली जी माणसं आहेत ती अशा प्रकारे संसार करतात. इतकंच नाही तर आपलं सगळं 750 त्यातून 150 रुपये दुसऱ्याला दान धर्म करण्यासाठी करतात. सज्जन किंवा संतांचे व्यवहार देखील अशा, ते अगदी कसून करतील सगळं. एक सत्पुरुष होते, त्याचे कोणी बंधू होते, भांडायला येत असत नाही. त्यांची जमीन होती, त्याच्याकडे भांडत असत. शेवटी त्या लोकांनी दावा लावला आहे, ते जिद्दीने कोर्टात गेले. खालच्या कोर्टात ह्यांच्या विरुद्ध निकाल झाला, जमिनीवर त्यांचा हक्क. हायकोर्टात गेले, जे पहा हे सत्पुरुष हायकोर्टात गेले. हायकोर्टात यांच्या विरुद्ध निकाल लागला म्हणून प्रिव्ही काउन्सिलमध्ये गेले. त्यावेळेला प्रिव्ही काउन्सिल लंडनला, तिथे त्यांच्या बाजूने निकाल झाला आणि तार आली की तुमच्या बाजूने याचा निकाल झालेला आहे. त्याबरोबर तिथल्या तिथे बैठकीतच त्यांनी ती जमीन मंदिराला देऊन टाकली. बघितली नव्हती कुठे जमीन आहे. हा संतांचा व्यवहार, पूर्ण स्वार्थ निरपेक्ष व्यवहार संतांचा असतो, केवळ दुसऱ्यासाठी. पण कसं अगदी लक्षपूर्वक दक्षतेने करते. कशात फायदा आहे कशात तोटा आहे सांगतील, मग यथेच्छसी तथा कुरु. पण चुकणार नाही व्यवहाराला. पण इतका व्यवहार करून देखील कुठेही स्वार्थ तुम्हाला सापडणार, ते म्हणजे ठीक. ओम तत्सत ब्रह्मार्पण.
भेदबुद्धी वाढते कशी माणसामध्ये हे जर बघितलं तर देह अहंता हे त्याचं मूळ कारण आहे असं समर्थ सांगतात. नाही तर वस्तुता भेद दिसण्याचं काही कारण नाही. सगळी मंडळी आपली वाटली पाहिजे. सर्व मंडळींच्यावरचा स्नेह दिवसेंदिवस वृद्धिंगत पाहिजे. प्रेम हा काळा आहे का गोरा आहे, बुक्का आहे का उंच आहे, हा शिकलेला आहे का आला पंडितापेक्षा अडाणीच आवडतो, श्रीमंतापेक्षा गरीबच आवडतं असं म्हणतो. तथापि याच्याजवळ श्रीमंत किंवा गरीब असा प्रश्नच नसतो, काळा किंवा गोरा असाही प्रश्न नसतो. इतरांच्यावर प्रेम करतात असा निस्वार्थी व्यवहार. बुद्धिभेद नाही, भेदाची बुद्धीच नाही. हा जो आरसा होता याचं कारण देखील असं होतं, या आरशात दिसत तरी काय होत आहे भेदबुद्धीच्या आपलं प्रतिबिंब. आपण आत्मा त्याचा प्रतिबिंब जो जीव तो दिसत होता. इतकं गोड आहे सगळं. ज्ञानेश्वर महाराज एक ठराविक पद्धत आहे त्यांची सांगण्याची देखील. एखादा सिद्धांत सांगायचा आहे. सिद्धांत काय? देहोहम याच्यापासून सोहम पर्यंत जायचं आहे. अज्ञान टाकून ज्ञान व्हायचं आहे, ज्ञानी व्हायचं हा सिद्धांत त्यांचा. 3 गुणांच्या पलीकडे गेल्याशिवाय होत नाही. अमृतत्वाला प्राप्त होत नाही. हे कसं व्हायचं? 3 गुणांच्या बुद्धिभेद आहे का टाकून द्यायला पाहिजे. संसार धरून बसला पाहिजे, सोडायला पाहिजे. संसार सोडायचं म्हणजे मनाने, फक्त देहाने नको. बसा 2 बाय काय 2 खोल्यात 10 बाय 10च्या नको कोणी म्हणत नाही. भेदबुद्धी आहे का? टाकली पाहिजे. कशामुळे भेदबुद्धी? जीवभावामुळे. हा जीव कुठं आला? प्रतिबिंब आहे. कशाचं प्रतिबिंब? आत्म्याचं प्रतिबिंब. कशाच्या आरशामध्ये दिसतं? भेदबुद्धीच्या आरशात दिसतं. ही जर भेदबुद्धी नसती तर प्रतिबिंबच दिसतं ना. जीवभावच येताना आत्माच मी असा बोध झाला असता, 3 गुणांच्या पलीकडे गेला. आता ते म्हणतात की हा जो ज्याच्यामध्ये जीवाचा प्रतिबिंब पडलं होतं असा हा बुद्धिभेदाचा आरसा त्याच्या हातून पडून गेला, फुकला. बुद्धिभेदाचा आरसा त्याला हातवून पडला विरेशा, म्हणून प्रतिमुखा भासा मुकला तो. त्याचा जो प्रतिबिंब पडत होतं, जे जीवभाव म्हणून प्रसिद्ध आहे, त्या जीवभावाला तो मुकला, आत्मरूप झाला. मला नेहमी ज्ञानेश्वरी वाचत असताना, सांगत असताना असं वाटतं की घरोघरी पाळणं करण्यासाठी नाही ज्ञानेश्वरी आपण लिहिली. मग कसं होणार घरोघरी पाळणं? एवढ्या अवघड उभ्या जर तुम्ही लिहित गेला. आता जीवभावात राहिला नाही. मी जर असतं तर असं लिहिलं असतं, तो जीवभावात आता राहिला नाही, आत्मभावावर गेला. त्याला बोध झाला. त्याला तो बुद्धिभेदाचा आरसा. हा बुद्धिभेद ज्याच्यावर अवलंबून आहे तो जीवभाव. हा जीवभाव ज्याचं प्रतिबिंब आहे तो आत्मा. या आत्म्याचं प्रतिबिंब त्या भेदबुद्धीच्या आरशात पडल्यामुळे जीवभावावर आला. तो आता हा सपाडला, हातात फुकला. त्यामुळे आता प्रतिबिंबाला म्हणजे जीवभावाला मुकला. इतकं सांगताना मला किती दम लागतो हे त्यांना कसं कळत नाही. आणि ऐकणाऱ्यांनी देखील झोप न घेता ऐकणं किती अवघड आहे, अतिशय अवघड. मला 3 वर्ष झाली तू BSc आहे. तो पलीकडे गोखल्यांचा मुलगा बघ, तो डॉक्टर झाला, तुझ्याच वर्गात होता. काही सांगायची सोय नाही. तो म्हणाला की मला तो माहिती आहे. त्याचं पहिल्यापासूनच अक्षर जिस्मीड आहे. जे डॉक्टरांचं अक्षर जिस्मीड असतं, तुम्ही बघितले डॉक्टरांचे अक्षर कधी? त्यांनी काय लिहिलं आहे फक्त केमिस्टला कळतं. आपल्याला कदापिही कळणार नाही, त्या औषधाचं नाव कळणार नाही. म्हणा बाळ्या म्हणतो की मला माहिती आहे तो जिस्मीड अक्षर होता, आमच्या वर्गातच होता तो. म्हणजे हा BSc मध्ये 3 वर्ष नापास आहे याचं काही नाही. त्याचं अक्षर जिस्मीड होतं. तो झाला ना डॉक्टर. आता जिस्मीड असून तर काय असं. आमचं तंत्र असं की ज्ञानेश्वरी समजा कळत नाही ना तर बघायचं की नाही त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा कळत नाही. ज्ञानेश्वर समजून सांगतील तुम्हाला. त्यांनी लिहिलेला ग्रंथ हा ते तुम्हाला समजून सांगतील ज्ञानेश्वरी. वाचायचा प्रयत्न तो कोण करील? माझा एक मित्र होता, तो मुंबईला असतो. मला नेहमी असं वाटतं की आम्हीच अवघड झालो आम्हाला स्वतःला. कुठलाच ग्रंथ अवघड नाही. पंचदशी अवघड नाही, उपनिषद अवघड नाही, ज्ञानेश्वरी अवघड नाही,
परमार्थातला कोणताही ग्रंथ अवघड नाही, पण साधना करून वाचाल तर त्याला साधनच नाही, त्याला अवघड आहे. नुसतं शब्दांची कीस काढून काय होणार. बुद्धिभेदाचा आरसा आहे ज्ञानोबांनी सांगितलं. त्याच्यात तुझं प्रतिबिंब दिसतं, त्याला जीवभाव असं म्हणतात. त्याचा सारा संसार आहे. हे प्रतिबिंब, त्याचा जो आभास आहे तो जर तू टाकलास आत्मरूप होशील. आता ह्या ओवीचा अर्थ झाला. टाकायचं कुणी हा बुद्धिभेदाचा आरसा हातात नको. सारखं माझं तुझं तिथे चालू असतं. हा पडणार कसा हातातून. पडायचं तर नाही, पण टाकणार पण नाही. हा जाम घट्ट धरून ठेवलाय. बरं घट्ट झालं तर आता तरी धरावा. आपलं प्रतिबिंब कशाला त्यात बघावं पुन्हा. ह्या बुद्धी